चला आलेत का सर्वजण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. बघा, फायनली फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. तर फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत. तर कोणाकोणाचे अप्रूव्ह झालेले आहेत आणि कोणाकोणाचे रिजेक्ट झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच काही जणांचे रिव्ह्यूमध्ये आहेत, काही जणांचे पेंडिंगमध्ये आहेत. तर अप्रूव्ह कोणाकोणाचे झालेले आहेत ते आपण बघणार आहोत पहिले. तर माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करा. बघा, तुम्हाला असा ऑप्शन येत आहे, हे बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या ॲपमध्ये जातात, केलेले अर्ज यावरती जातात, तर तिथे बघा काही फॉर्म तुमचे अप्रूव्ह झालेले असतील काही फॉर्म, आणि काही फॉर्म रिजेक्ट झाले असतील, काही पेंडिंगमध्ये असतील. हे बघा, त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह दाखवलेला आहे. म्हणजे तुमचा फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला. आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला आता 2 महिन्याचे 3000 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात. आणि काही जणांचं असं पेंडिंग आहे, काही जणांचं इन रिव्ह्यूमध्ये आहे आणि काही जणांचं रिजेक्ट पण झालं असेल, कारण हे ऑप्शन यायला आता सुरुवात झालेली आहे. तर चांगली बात आहे. ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा, आणि ज्यांचे रिव्ह्यूमध्ये असतील, पेंडिंगमध्ये असतील किंवा रिजेक्ट झाले असतील किंवा रिसबमिटचा ऑप्शन येत असेल तर त्यांनी पण मला माहिती द्यायची आहे कमेंट्समध्ये. म्हणजे आपल्याला समजेल, आपल्याला कळेल की किती फॉर्म सबमिट झालेले आहेत. राईट. तर ज्यांचा अप्रूव्ह झालेला त्यांना आता काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. फायनली फॉर्म अप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल तर टेन्शन घेऊ नका, रिव्ह्यूमध्ये असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण तुमचा फॉर्म पण अप्रूव्ह होणार आहे. आता ज्या ठिकाणी सर्व कागदपत्रे चेकिंग झाली तिथून डायरेक्टली अप्रूव्ह केलं जात आहे. म्हणजे अप्रूव्ह केलं जात आहे तिथून डायरेक्ट. तुमचं पण अप्रूव्ह होणार आहे, त्यामुळे थोडं तुम्ही वेट करा. अप्रूव्ह तुमचं झाल्यानंतर तुम्हाला लगेच इथे स्टेटसमध्ये पाहायला मिळणार आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला की नाही. आता सर्वांनी काय करा, हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही पहिले प्लेस्टोरवरती जायचं आहे. तिथे ॲप अपडेटचं जरी ऑप्शन असेल तर ॲप अपडेट करा. नाही असेल तर डायरेक्टली ॲपमध्ये तुम्ही जाऊ शकता. ॲप चेक करा, केलेले अर्जवरती जा, त्यावरती क्लिक करा आणि तुमचं स्टेटस काय आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. तुमचं स्टेटस बघा, तुमचं स्टेटस पेंडिंग आहे, इन रिव्ह्यू आहे का अप्रूव्ह झालेलं आहे ते कमेंट्समध्ये सांगा. तर सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट, ज्यांचे अप्रूव्ह झालेलं आहे त्यांना आता टेन्शन सोडून द्या. ओके. आणि आता आपण जाणून घेणार आहोत की ज्यांचे रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांनी काय करायचं किंवा ज्यांचे पेंडिंगमध्ये आहे त्यांनी काय करायचं. तुमचं आता पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला पण सांगतो सर्व माहिती, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. आता बघा, यादीबद्दल आपण माहिती बघू. यादी, आता यादीची इथे काहीच गरज नाही असं मला वाटत आहे. यादी लागली पण आणि नाही पण लागली तर काहीच फरक पडणार नाही. का सांगत आहे, कारण यादी जी आहे, यादी त्यांच्यासाठी लागणार आहे ज्यांना याबद्दल जास्त माहीत नाही. जे खेड्यापाड्यात राहतात त्यांना या गोष्टी जास्त माहीत नसतात. म्हणजे आपल्या माता बहिणी ज्या असतात त्यांना जास्त गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे, आणि ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला त्यांना इथं तर डायरेक्ट अप्रूव्ह चेक करता येणार आहे, पेंडिंग असेल तर पेंडिंग चेक करता येणार आहे. तर यादीची जरी आपण विचार केला, यादीच आहे ही सपोज यादीच आहे, म्हणजे तुम्ही इथे जे फॉर्म भरलात, केलेलं अर्ज, तिथे तुम्ही बघू शकता कोणते फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, कोणते इंटरव्ह्यूमध्ये आहेत, कोणते अप्रूव्ह झालेले आहेत. हे सर्व तुम्ही यादीच, ही केलेले अर्ज ही यादीच आहे. हे इथेच तुम्ही बघू शकता की कोणते फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि कोणते सबमिट झालेले आहेत. इथेच तुम्ही बघू शकता. म्हणजे ही यादीच आहे असं आपण समजूया, आणि यादी आल्यावर ते पण कळवण्यात येणार आहे. ओके. तर अप्रूव्ह झालेला आहे, काही टेन्शन नाही. आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, तुमचे पैसे मिळणार आहेत. परंतु ज्यांचे पेंडिंगमध्ये आहेत त्यांनी काय करायचं, ज्यांचं पेंडिंगमध्ये आहे त्यांनी काय करायचं. तर पेंडिंगवाल्यांना एकच सांगतो, तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त वेट करा, तुमचा फॉर्म पण अप्रूव्ह होऊ जाणार आहे. कारण तुमचं पेंडिंग म्हणजे तुमचा शासनापर्यंत फॉर्म गेलेला आहे, ते चेक करत आहेत. आणि जर तुमचे कागदपत्रे सक्सेसफुली बरोबर असेल तर तुम्हाला अप्रूव्ह केलं जाईल. ओके. सिम्पल हे आहे. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.